नमस्कार. 22 सप्टेंबर 2025 ही तारीख लक्षात ठेवा, कारण या दिवसापासून भारताच्या टॅक्स सिस्टीममध्ये एक खूप मोठा बदल होणार आहे आणि याचा थेट परिणाम देशभरातल्या घराघरांच्या बजेटवर होणार आहे. तर चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की हा नेमका बदल काय आहे आणि याचा आपल्या सगळ्यांवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल. आता बघा, सुरुवातच एका जबरदस्त आकड्याने करूया. नवीन मारुती सुझुकी गाडी घेण्याचा विचार असेल तर त्यावर तब्बल 1,29,000 रुपये कमी होणार आहेत. हो, बरोबर ऐकलंय. ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये आणि हे शक्य झालंय ते थेट या नवीन टॅक्स सुधारणांमुळे. आणि गोष्ट इथेच संपत नाहीये, यापेक्षाही एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे पर्सनल हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स प्रीमियमवरचा जीएसटी तो आता पूर्णपणे काढून टाकलाय. म्हणजे त्यावर आता लागेल 0% टॅक्स. याचा सरळ अर्थ असा की आपल्या आर्थिक सुरक्षेवरचा खर्च आता खूप कमी होणार आहे. पण मग साहजिकच प्रश्न पडतो की अचानक या किमती इतक्या खाली कशा काय येत आहेत, असं नेमकं काय बदलतंय? तर याच प्रश्नाच्या उत्तरात या सगळ्या बदलांचं रहस्य दडलेलं आहे. तर याचं उत्तर आहे जीएसटीची नवीन रचना. चला तर मग बघूया यात नक्की काय बदललंय. या नव्या बदलाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर ते म्हणजे टॅक्सचं सिम्प्लिफिकेशन, म्हणजे सरलीकरण. आधी कसं होतं, 5%, 12%, 18% आणि 28% अशी 4 वेगवेगळे मेन स्लॅब्स होते. आता हे सगळं बदलून फक्त 2च मुख्य स्लॅब असणार आहेत, 5% आणि 18%. आता जरी मुख्य स्लॅब 2च असले तरी एकूण रचना मात्र 4 स्तरांची आहे. चला ती समजून घेऊ. सगळ्यात पहिला आहे 0% दर. यात जीवनावश्यक वस्तू आणि इन्शुरन्स येतो. त्यानंतर आहे 5%. यात रोजच्या वापरातल्या सामान्य वस्तू येतात. मग आहे 18%, ज्यात बहुतेक वस्तू आणि सेवा कव्हर होतात. आणि सगळ्यात शेवटी एक नवीन स्लॅब आणलाय 40%चा. हा आहे लक्झरी आणि सिन वस्तूंसाठी. आता सिन वस्तू म्हणजे काय, तर ज्या वस्तू आरोग्यासाठी चांगल्या नाहीत, जसं की तंबाखू, सिगारेट वगैरे, त्या या गटात मोडतात. या सगळ्या बदलांना सरकारने सादर कसं केलंय हे पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरून आपल्याला कळतं. त्यांनी याला दिवाळीची भेट असं म्हटलंय. म्हणजे यातून सरकारला सामान्य माणसाला दिलासा द्यायचा आहे हा संदेश स्पष्ट होतो. ओके, तर आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. आपल्या खिशाला काय फरक पडणार आहे, म्हणजे आपल्या रोजच्या वापरातल्या कोणत्या गोष्टी स्वस्त होतील आणि कोणत्या महाग. चला बघूया. तर घरातल्या खर्चात मोठी बचत होणार आहे हे नक्की. बघा, केसांचं तेल, शॅम्पू, टूथपेस्ट यांसारख्या गोष्टींवरचा टॅक्स थेट 18%वरून 5%वर आलाय. बटर, तूप, चीज हे 12%वरून 5%वर. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे घरात लागणारे टीव्ही, एसी, डिशवॉशर यांसारखे मोठे अप्लायन्सेस ते आता 28%वरून थेट 18%वर आलेत. म्हणजे 10%ची थेट घट. आता वळूया वाहनं आणि घरबांधणी क्षेत्राकडे. इथेही मोठी सूट आहे. छोट्या गाड्या आणि 350 सीसीपेक्षा कमी इंजिन असलेल्या बाईक्स यावरचा टॅक्स 28%वरून 18% झालाय. तसंच सिमेंटवरचा टॅक्सही 28वरून 18%वर आलाय, ज्यामुळे घर बांधण्याचा खर्च कमी होईल. आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आणि शेतीची इतर अवजारं ती आता 12%वरून फक्त 5%वर आली आहेत. बरं, सरकारनं तर टॅक्स कमी केला, पण कंपन्या याचा फायदा आपल्यापर्यंत पोचवतील का? तर ITC सारख्या मोठ्या कंपनीच्या कार्यकारी संचालकांचं हे विधान बघा. ते स्पष्टपणे म्हणतायत की टॅक्स कमी झाल्याचा पूर्ण फायदा ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहेत. ही एक दिलासादायक गोष्ट आहे. आरोग्याच्या बाबतीत तर खरंच खूप मोठे आणि महत्त्वाचे बदल झाले आहेत. सगळ्यात मोठा म्हणजे हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्सवरचा 18% टॅक्स तो आता पूर्णपणे 0 झाला आहे. तसंच 33 अत्यंत गरजेच्या जीवनरक्षक औषधांवरचा टॅक्सही 12%वरून 0% केलाय. आणि एवढंच नाही, तर जिम, सलून, योगा यांसारख्या वेलनेस सेवांवरचा टॅक्ससुद्धा 18%वरून 5%वर आणला आहे. पण थांबा, याचा अर्थ असा नाही की सगळंच काही स्वस्त होणार आहे. काही गोष्टी महाग सुद्धा होणार आहेत. जो नवीन 40%चा लक्झरी आणि सिन टॅक्स स्लॅब आहे ना, त्यामुळे साखर घातलेली कोल्ड्रिंक्स, तंबाखू, सिगरेट, पान मसाला आणि महागड्या लक्झरी गाड्या या सगळ्यांच्या किमती आता वाढणार आहेत. ठीक आहे, तर हे झालं की आपल्या खिशावर काय परिणाम होणार. पण जरा मोठ्या चित्राकडे बघूया. या सगळ्या बदलांमागे सरकारचा व्यापक आर्थिक उद्देश तरी काय आहे, चला ते समजून घेऊ. या बदलांना समजून घेण्यासाठी थोडं मागे जावं लागेल. 2017 साली जेव्हा जीएसटी पहिल्यांदा लागू झाला, त्यानंतरचा हा पुढचा सगळ्यात मोठा टप्पा आहे, जो 2025 मध्ये येतोय. म्हणजे जवळपास 8 वर्षांनी या सिस्टीमला आणखी सुधारित केलं जातंय. आणि जीएसटीमुळे एक गोष्ट नक्कीच झालीये, ती म्हणजे देशातल्या टॅक्स पेयरच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ. आकडे बघा,
2017मध्ये फक्त 66.5 लाख करदाते होते आणि 2025 पर्यंत हाच आकडा 1.5 कोटींच्याही पुढे गेलाय. याचा सरळ अर्थ आहे की देशाची अर्थव्यवस्था जास्त फॉर्मल म्हणजे औपचारिक होत चाललीय. या सगळ्या योजनेमागचं मुख्य आर्थिक ध्येय खूप मोठं आहे. सरकारचा उद्देश आहे की लोकांच्या हातात जास्त पैसे राहावेत आणि त्यातून अर्थव्यवस्थेत तब्बल 2 लाख कोटी रुपयांची नवी ऊर्जा किंवा चालना यावी. आणि इथेच सरकारची पूर्ण आर्थिक स्ट्रॅटेजी आपल्यासमोर येते. हा एक प्रकारे विकासाचं चक्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. कसं ते बघा. वस्तूंच्या किमती कमी झाल्या की त्यांची मागणी वाढते. मागणी वाढली की व्यवसायांची वाढ होते. व्यवसायांची वाढ झाली की जास्त लोक टॅक्सच्या कक्षेत येतात आणि शेवटी सरकारचा महसूलही मजबूत होतो. असे हे एक चक्र आहे. तर या सगळ्या विश्लेषणानंतर एकच महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. सरकारने दिलेली ही दिवाळीची भेट ती खरंच भारताच्या अर्थव्यवस्थेत एक नवा प्रकाश, एक नवी पहाट घेऊन येईल का? याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल. अगर आपको वीडियो पसंद आया हो तो लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें।